नमस्कार मंडळी, मी गणेश मोरे आणि स्वागत करतो तुमचं गणेश मोरे ब्लॉग मध्ये। आज मी आलोय कांदिवलीचा राजा या मंडळामध्ये आणि मी देखील त्या एक मंडळाचा सदस्य आहे। याच मंडळाची आज आपण मुलाखत घेणार आहोत आणि मंडळाबद्दल खूप काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत कांदिवलीचा राजा या मंडळाच्या मुलाखतीमध्ये। तर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत। तर आज आपण आपल्या प्रेक्षकांना आपल्या या मंडळाबद्दल खूप काही गोष्टी सांगणार आहोत आणि या वर्षीचा गणेशोत्सव आणि त्यासाठी चालू असलेली तयारी तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। नमस्कार, मी अभिषेक विलास दळवी, मंडळाचा अध्यक्ष। खरं म्हणजे 1988 साली हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला। गणेशोत्सव साजरा करताना बरीच अनेक मंडळी आमच्यामध्ये होऊन गेली। त्यामध्ये चव्हाण काका, हरिश्चंद्र चव्हाण काका, येवले काका, शेखर सावंत, सुनील मोरे, संतोष कवळे, सविता देसाई व आत्ताची पिढी ललित दळवी, मी स्वतः आणि अनेक अशी मंडळी आहेत हा गणेशोत्सव साजरा करत होते। त्याचप्रमाणे गणेशोत्सव साजरा करताना जी आम्हाला प्रेरणा भेटली ते आमचे कैलासवासी विलास विश्राम दळवी। आज ते आमच्यात नाही आहेत, तरी पण त्यांची आठवण घेऊन आज आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून हा गणेशोत्सव साजरा करत आहे। करताना अनेक ज्येष्ठ लोकांची, अनेक जी जुनी मंडळी आहेत त्यांचा आम्ही सल्ला घेऊन हा गणेशोत्सव साजरा करत असतो। मी सल्ला घेताना सर्व आमची जी मंडळी आहेत यांच्या सल्ल्याने हा गणेशोत्सव परंपरेने जसा चालत आला आहे तसाच तो आम्ही चालवत आहोत। त्याचप्रमाणे यावर्षीची तयारी जी आहे 2011 पासून जी आम्ही कांदिवली राजाची लालबागच्या राजाची प्रतिकृती आणतो आहे तीच यावर्षी आम्ही 2025 मध्ये पण आणत आहोत। त्याचप्रमाणे जसं वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं पाहिजे तसं येत्या 24 तारखेला आपल्या बाप्पाचं एक अनोळखी अशा राजेशाहीमध्ये आज आगमन होणार आहे। आपल्या मंडळाला 37 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या वर्षी आपण 38व्या वर्षात पदार्पण करतोय। तर एवढ्या मोठ्या 37 वर्षाचा जो प्रवास होता तर त्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात। मी संतोष मधुकर कवळे, एकतानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून। कांदिवलीचा राजा हे आता नाव पडलं असलं तरी सुरुवातीला 1988ला आमचे प्रेरणास्थान कैलासवासी विलास विश्राम दळवी यांनी हा उत्सव चालू केला। तेव्हा हा माडा वसाहत होती आणि मोजकेच लोक इथे राहायला आलेली होती, पण आमच्या दळवींनी पुढाकार घेऊन सगळ्यांना ह्या कॉलनीत एकत्र आणण्यासाठी हा उत्सव चालू केला। आणि त्यामध्ये जे काही लोक होती त्यामध्ये एक शेखर सावंत, चव्हाण काका, येवलेकर, सुनील मोरे, मी आणि अजूनही असे हे होते की म्हात्रे होते, श्री नरे होते, हे तेव्हा इथे होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या ऐक्यपणे हा उत्सव आम्ही तेव्हा चालू केला। आणि लोकांना एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीसाठी हा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला। त्याच्यात आम्ही हा यशस्वी झालो आणि हे मंडळ असं 38व्या वर्षात पदार्पण करताना या नवीन पिढीने जो काय उत्साह दाखवून या मंडळाची जी काय एक भरारी दाखवलेली आहे, कांदिवलीचा राजा आहे सर्व म्हणजे पूर्ण सर्व विभागात याचं नाव झालेलं आहे, त्याबद्दल मला एक जुना म्हणून एक या मंडळाचा पदाधिकारी म्हणून मला एक छाती अभिमानाने फुलून येते आहे। याचं कारण म्हणजे हे मंडळाचे नवीन पदाधिकारी यांनी अजूनही ज्येष्ठ लोकांना सहमत घेऊन हे मंडळ पुढे नेत असतात, कार्य करत असतात। जे काही निर्णय घेतात ते आम्हाला विचारून आणि हे चांगले निर्णय असतात। आणि ह्या मंडळाने ही काय जी प्रगती केलेली आहे हे त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर, वह्या पुस्तकं वाटप, नंतर गरजू लोकांना शालेय उपयोगी वस्तू आणि मंडळ स्तुत्य कार्यक्रम करत आहे, त्यामुळे मला त्या नवीन पिढीचा मोठा अभिमान आहे। नमस्कार, मी सुनील मोरे, या मंडळाचा जुना कार्यकर्ता। हे मंडळ आम्ही 1988 पासून स्थापना केलं। 2 वर्ष गणपती आम्ही एका खाली जी एक जागा तिथं बसवत होतो, तिथे जागा कमी पडायला लागली म्हणून आम्ही ह्या रोडवरती, जागा मोठी होती या रोडवरती घेऊन आलो। तेव्हापासूनचा जो आमचा प्रवास चालू आहे गणपती आस्ते आस्ते आम्ही डेव्हलप करत गेलो। त्यावेळेस आम्ही करत असताना वर्गणी पार ह्या भागामध्ये जास्त दुकानं नव्हते, आम्ही स्टेशनपासून जी देईल ती वर्गणी घेऊन हा उत्सव साजरा केला।
एवढ्या वर्षामध्ये आम्हाला देणगीदारांनी कधीही नकार दिला नाही किंवा कुठलाही आमचा देणगीदाराबरोबर भांडण किंवा कंटा काही झाला नाही. त्यांनी स्वखुशीने आतापर्यंत सर्व देणगीदार या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मान राखतात. उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला एक योग्य प्रकारे मदत करतात आणि हेच याच्या पुढे चालू राहावं हे आम्ही साधारण जुने लोक जे ज्येष्ठ नागरिक जे आम्ही इथे आहोत यांनी एक साधारण 20-21 वर्ष आम्ही हे सर्व सांभाळलं. स्वर्गीय विलास दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व करत होतो. त्याच्यानंतर आमच्याबरोबर राहून तेव्हा आम्हाला सहकार्य करण्यासाठी ही दुसरी पिढी अभिषेक ललित अशी दुसरी पिढी होती. मग त्यांनी आमच्यातून सर्व कार्याचा बोध घेतला आणि ते शिकले. जेव्हा ते सर्व कार्य करायचे हे झाले तेव्हा आम्ही त्यांना म्हणलं आता तुम्ही पुढचे कार्य तुम्ही करायची, आता मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार. आणि त्यांनी याच्या पुढे हे कार्य असं जोरात नेलेलं आहे की आज लालबागचा राजाची प्रतिकृती आपल्या इथे येते आणि लालबागचा राजा हा गणपती पण नवसाला पावतो. सर्वांना त्याचा आनंद होतो या गणपतीच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे हा जो उत्सव आहे हा उत्सव असाच तिसऱ्या पिढीने पण यांचा बोध घेऊन असाच हा उत्सव वाढवावा. हे मंडळ आमचं असंच वाढवावं. 100 वर्ष या मंडळाची पूर्ण व्हावीत. कुठलाही काही व्यत्यय न येता हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना. नमस्कार, मी हरिचंद्र चव्हाण. या मंडळाचा कित्येक वर्ष मी प्रमुख सल्लागार म्हणून काम करतो. येथील जो उत्सव आहे तो आमचे आदरस्थान श्री विलास दळवी यांनी हा गणपती उत्सव साजरा केला. त्यांना आम्ही सहकार्य करत होतो. जे ते म्हणत होते त्यांच्या आज्ञेने आम्ही वागत होतो. संपूर्ण कार्य हे विलास दळवी सांभाळायचे, आम्ही फक्त त्यांना सहकार्य करायचं. हा उत्सव जेव्हा साजरा त्यावेळी भरपूर अडचणी आल्या आम्हाला लोकांना, वर्गणीच्या बाबतीत ह्या बाबतीत. पण लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. महावीर नगरपासून जेव्हा आम्ही वर्गणी, आम्हाला कोणी वर्गणी नाकारत नव्हते. आम्ही कोणाजवळ दादागिरी करत नव्हतो. जे स्वखुशीने द्यायचे ती वर्गणी आम्ही घेत होतो आणि इथे कार्यक्रम उत्तम प्रकारे आम्ही पार पाडत होतो. त्यावेळी आम्हाला कोणाची अडचण आली नाही. कार्यक्रम मोठ्या उत्साहात आमचा साजरा होत होता. आनंदाने मिरवणुका निघत होत्या. कोणाची आमच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा कधी भानगडी कधी काय नाही, एकदम शिस्तबद्ध आमची मिरवणूक होती. त्याबद्दल आम्हाला बक्षिसं सुद्धा मिळालेली आहेत. त्या गणेशोत्सवाला शिस्तबद्ध कार्यक्रम, चांगले डेकोरेशन वगैरे याबद्दल आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळालं. पोलिसांकडून आम्हाला सन्मानपत्र मिळालेलं आहे. सर्व विभागातून आणखी आमचं नाव झालेलं आहे. नमस्कार, माझे नाव विनोद चांगदेव येवलेकर. मी या मंडळाचा जुना कार्यकर्ता आहे आणि कैलासवासी विश्राम दळवींच्या हाताखाली मी काम करून हे सगळं शिकलो. आम्ही लोकांनी कसं मंडळ चालवायचं, पुढे कसे वर्गणी आणायची, काय काय करायचं. आणि आमच्या याच्यामध्ये महिला आघाडीचा पण भरपूर सपोर्ट होता. बरेच महिला यायचं आमच्या कार्यक्रमाला, गणपती उत्सवाला वगैरे सगळ्यांनी मदत केलेली आहे. काही त्यातले आहेत, काही बाहेर गेलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे कार्य पुढे नेलं त्याच्यामध्ये त्यावेळेला पैशाचा जाम तुटवडा असायचा. एवढं मोठं उत्सव चालवायचं, मंडळ चालवायचं म्हणजे पैसा लागायचा. आम्हाला भरपूर जणांनी देणगी देणं हे देणं सगळं केलेलं आहे. कार्यकर्त्यांनी सगळी मदत केलेली आहे, लोकांनी मदत केलेली आहे. सगळं काय चांगलं व्यवस्थित आहे. दुसरी गोष्ट आताची जी पिढी आहे, आता ज्या वेळेला आम्ही कैलासवासी विश्राम दळवी साहेबांबरोबर जायचो जे काही उत्सव करतो त्यावेळेला अभिषेक दळवी हा लहान असायचा. तो आमच्याबरोबर असा त्यांनी तिकडनं सगळं शिकून घेतलं. त्या लोकांनी कविता देसाईच असायची, ललित वगैरे ललित असायचा. हे सगळे मुलं आज ते जे मंडळ पुढे चालवतात आहे त्यांचं खरंच आभार मानायला पाहिजे. आमच्या वेळेला आम्ही केलं त्यावेळेला चालून गेलो. आता परिस्थिती जाम कठीण आहे. त्यामुळे हे सगळं मंडळ पुढे चाललं आहे. महिला आघाडीचा सपोर्ट भरपूर आहे. त्यामुळे आता हे मंडळ हे पुरं मुलं चालवतात आहे. मी या मंडळाचा एक अतिशय पहिल्यापासून जुना सभासद आहे. 36-37 वर्षापूर्वी हा उत्सव एका कोपऱ्यामध्ये आम्ही साजरा करायचो आणि आज त्याला एवढं मोठं ताजमहालच्या पेक्षाही जास्त महत्त्वाचं असं स्वरूप दिलं आहे ते आमच्या विलास दळवींनी. विलास दळवी, मी अशा आम्ही जाऊन तो पुढाकार घेतला आणि तिथनं मूर्ती काढून त्याचं स्थान बदली घेऊन इकडे आणली आणि जवळजवळ गेली 35-36 वर्ष हा उत्सव इकडे चालू आहे. विलास दळवींचं या बाबतीमध्ये एवढं
त्यांचं सहकारी असायचं की आज कांदिवलीमध्ये एकता नगरचा गणपती म्हणजे विलास दळवी आणि विलास दळवी म्हणजे एकता नगरचा गणपती, एवढी लोक त्यांना मानायची आणि त्यांचं नाव घ्यायची. आज काय त्यांची दोन्ही मुलं याच्यामध्ये काम करतायत आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे वडिलांचा वारसा पुढे चालवला आहे. त्याचबरोबर कॉलनीतली इतर मुलं देखील त्यांच्याबरोबर इन्व्हॉल्व असतात. मला अशी गॅरंटी वाटते, 100% खात्री आहे की आम्ही जे काही तिकडून उत्सव आणून इकडे स्थापन केला तर ह्याच्या पुढे पुढची पिढी 1001% यशस्वीपणे राबवतील. मंडळामध्ये पुरुषांचा सहभाग मोठ्या प्रमाणात पहिल्यापासूनच आहे. ते महिला आणि ज्या युवती आहेत त्यांना एकत्र ठेवण्याचं काम पण मंडळातर्फे खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. तर ते सगळं कार्य करण्याचं काम सविता देसाई करतात. तर ते कशा प्रकारे दरवर्षी महिलांना एकत्र ठेवतात, कशा प्रकारे कार्यक्रम वगैरे कशा प्रकारे त्यांचं मॅनेजमेंट असतं, तर आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. नमस्कार, मी सविता देसाई. आमच्या मंडळामध्ये जेवढे पुरुष मुलं असतील तेवढ्याच मुली महिला तेवढ्याच उत्साहाने जोरदार असतात. आगमनाला बी महिला भरपूर असतात आणि विसर्जनालाही महिला भरपूर असतात. त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे गणपतीमध्ये जे आमचे 11 दिवस असतात त्यात एक दिवस आमचा हा महिलांसाठी आरतीसाठी असतो. त्यांच्यासाठी एक दिवस आम्ही भजनासाठी देतो. परत त्यांच्यासाठी आम्ही मोदकाची एक स्पर्धा ठेवतो. त्यामध्ये त्या भरपूर प्रमाणात भाग घेतात. मुलींसाठी आम्ही म्हणजे काही खेळ असतील मैदानी वगैरे, चित्रकला स्पर्धा यामध्येही जोर देतो. आरती ताट असते त्याची सजावट ही स्पर्धा ठेवली जाते आणि महिलांचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे. त्या आम्हाला म्हणजे पुरुषांपेक्षाही आम्हाला त्या जास्त सपोर्ट करतात. गणपतीच्या भांडी वगैरे हे साफसफाई हे सगळं आमच्या महिलाच बघतात. त्यामुळे त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्यांचा अशीच वाढ आमच्या मंडळाला होऊन त्या महिला जास्त प्रमाणात यावे अशी आमची अपेक्षा आहे. दरवर्षी गणेशोत्सव आपण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. तर या वर्षीच्या उत्सवातलं जे वेगळेपण आहे, जे आपण काय वेगळ्या उत्सवात करणार आहोत, तर ते आपण ललित दळवी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव ललित विलास दळवी. मी ह्या एकतानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कांदिवलीचा राजा या मंडळाचा एक उत्सव प्रमुख आहे. आगमनाची जी तयारी आमची असते ती जेव्हा आमचे अध्यक्ष आम्हाला सांगतात की ह्या दिवशी 2 महिन्याआधी आमची मीटिंग मंडळाची बसते, जेव्हा जी मीटिंग होते तेव्हापासून ते आमचं जे काही कार्य आम्हाला आपला जो आगमनाचं जे आहे, विसर्जनाचं आहे, मग त्यात टी-शर्ट आहे, सदस्याचं नोंदणीचं जे काही हे असतात त्याची कामं आमची तेव्हापासून मीटिंग झाल्यापासून डे 1 पासून आमची ती कामं सर्व चालू होतं. त्यात उत्सव प्रमुख असल्यामुळे उत्सवाची जेवढी जबाबदारी आहे ती माझ्यावर आणि आमचे समित चव्हाण या दोघांवर यावर्षी मंडळाने दिलेली आहे. तर ती कशी पार करू यासाठी आमची एक टीम आहे, कोर कमिटी आहे ॲक्टिव्ह मेंबर्सची. त्यामध्ये नायनामध्ये 15 पोरं जी आहेत, मिहीर आहे, जश आहे, प्रिशित आहे, अमोल आहे, अशी खूप सारी पोरं आहेत जे आम्ही एकत्र मिळून सर्व त्या गोष्टीवर चर्चा करून आगमनाची आम्ही जी रूपरेषा ह्या वर्षी जी आपली मूर्ती लालबागच्या राजा प्रतिकृती कांदिवलीचा राजा आपण ह्या वर्षी परेल वर्कशॉपमधनं संतोष कांबळे जे आपले मूर्तिकार आहेत त्यांच्याकडनं आणणार आहोत. तिकडनं परेड वर्कशॉपवरनं आम्ही तिकडे खूप सारे असे त्या साईडला आगमन ठेवतात, पण आम्ही तिकडे न ठेवता आम्ही आपला लिंक रोड आहे धावणुकरवाडी गावदेवी मंदिर तिकडनं आपली आगमन ही सुरू होणार आहे बाप्पाची. तिकडे जे येणारे ढोल पथक आणि जे आहेत हे समोरून मंडळाला संपर्क करतात की त्यांना मानवंदना द्यायची असते. कारण का कांदिवलीचा राजा हे नाव अख्ख्या कांदिवलीमध्ये नाही, अख्ख्या मुंबईमध्ये हे आता चर्चेचा विषय ठरलेला आहे. कारण का इंस्टाग्राम, सोशल मीडिया, आमची ही जी आता म्हणजे यंग पिढी आहे, मीर केसरकर आहे, जयश आहे, हे जे सोशल मीडिया हँडल भाविक पाटील आहेत, ह्या लोकांनी सोशल मीडिया एवढा जोरात धरून ठेवलेला आहे. कारण प्रत्येक गोष्टीची पोस्ट इंस्टावर स्टोरी असून दे, व्हॉट्सअप चॅनल असून दे, इंस्टा चॅनल असून दे, त्याच्यावर ते सतत काही ना काही पोस्ट करत असतात. त्यामुळे काय झालं आहे, मंडळ फक्त हे कॉलनीपुरतं होतं, पण आता एकतानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे अख्ख्या मुंबईत सर्वांना कळलं आहे की कांदिवलीचा राजा, लालबागच्या राजाची प्रतिकृती इकडे बसते. तर खूप जण ह्या दर्शनाला बाप्पाच्या दर्शनाला येतात. म्हणून त्याच अनुषंगाने आम्ही असा निर्णय घेतला की प्रत्येक पोरांनी कोणती जबाबदारी घेतली पाहिजे उत्सवाची. मग कोण आगमनाचा जो विषय आहे ते मिहीर केसरकर आणि त्याची टीम बघतंय, आम्ही सर्व बघतोच आहे. आमचे सर्व जेवढे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही अजूनपर्यंत हे करतोय. पण हा
आगमन आता सर्वीकडे आगमन हे होतातच, त्या हिशोबाने आपलं किती मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो म्हणून हे ढोल पथक आहेत. असे 4 ते 5 ढोल पथक समोरून मानवंदना द्यायला येत आहेत आपल्या इकडे. लेझिम पथक आहे आणि काही आमच्याच कॉलनीतले लहान लहान मुलं आहेत जे आपलं वेशभूषा करून येतात, ते तिकडे त्यांचं ते साकार करतात. तसे सर्व पद्धतीने येतात. प्लस आपल्या कांदिवलीच्या रायाच्या टी शर्ट्स असतात, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वजण ते टी शर्ट घेतात, ते घालून त्या दिवशी आगमनाच्या दिवशी जल्लोषात तो आगमन आपला साजरा करतात आणि तो त्याचा आनंद लुटतात. तर मंडळातर्फे खूप मोठ्या प्रमाणात फक्त गणपतीपुरतं नाही पण वर्षभरामध्ये खूप असे सामाजिक कार्यक्रम केले जातात आणि तर आपण ते पण अभिषेक दळवी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं म्हणजे सामाजिक कार्य म्हणजे तुम्ही जसं बोललात की सामाजिक कार्य म्हणजे हे फक्त आमचं गणपतीपुरती नाहीच, तर 365 दिवसमध्ये काही ना काहीतरी सणावारे, जसं दिवाळी झालं, नवरात्री झाले, गणपती झाले आणि अजून काही गुढीपाडवा झाला, अशा या सणात दहीहंडीमध्ये झालं, अशा प्रत्येक सणामध्ये काही ना काहीतरी या मंडळातून, या ट्रस्टीतून, सिद्धीसाई मंदिर या ट्रस्टीतून काही ना काहीतरी प्रत्येक गोष्टीला आम्ही मदत करत असतो. आज खरं म्हणजे या वर्षीपासूनच 2025मध्ये आम्ही प्रत्येक महिन्यात आम्ही रेशन वाटत आलो आहे. एक पूर्ण किट, त्यामध्ये 5 किलो तांदूळ, गहू, तेल, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या 15 दिवसाला, यात आता 2 माणसं असतील तर 1 महिना पण अशी पुरेल अशा एक फॅमिलीला आम्ही एक जेवणाचं पूर्ण राशनचं किट देत आहे. त्याचप्रमाणे कोविडमध्ये नाही म्हणता आम्ही 1000 ते 1200 माणसांपर्यंत आम्ही हे राशन फ्रीमध्ये आम्ही देत आलो आहोत. त्याच्यामध्ये कोणाला रक्ताची गरज लागली, आज आमच्या इथे रक्तदान शिबिर होतं, त्या रक्तदान शिबिरमधूनच आम्ही आज रक्तदान शिबिरमध्ये ज्यांना कोणाला रक्त लागली तर आम्ही जर त्यांनी रक्त दिलं असेल तर त्याच्या फॅमिलीमध्ये कोणाला ते मोफत रक्त आज दिलं जातं. असा हा चांगला उपक्रम करताना, खरं म्हणजे तर हा सगळा उपक्रम करताना ही जी मंडळी आमची जाणती बसलेली आहे, यांच्या प्रेरणेतून आज एक काही आम्हाला मंडळाला अडचण आली तर आर्थिक बाजू सांभाळून त्यामध्ये शालेय मुलांची फी ही भरली जाते. तर ते मंडळात नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या खर्चातून, त्यांच्या स्वतःच्या जे कोण कसे कमवतात, जे कसे कामाला आहेत, तेच त्या मुलाचा, जर आम्ही बोललो एखाद्या मुलाला शिक्षणाची फी भरायची आहे की एकाला गरज आहे, त्यांच्या खिशातून पैसे काढून ते त्याची शिक्षणाची फी भरली जाते. त्याचप्रमाणे असे अनेक उपक्रम दिवाळीमध्ये महिलांसाठी, कमीत कमी 500-600 महिलांसाठी आम्ही मोफत साड्या वाटप करतो. तसेच मुंबई महानगरपालिकामधील सफाई कर्मचारी जे आहेत, ज्यात तुम्ही बघतात परिसर एवढा जो स्वच्छ दिसतो त्या कर्मचाऱ्यांमध्ये दिसतो, त्यांचीही आम्ही दखल घेतो. त्यांनाही आम्ही दिवाळीमध्ये ज्या महिला असतील त्यांना साड्या वाटप, राशन वाटप या केल्या जातात. त्याच्यानंतर अजून काही मंडळी या आमच्या कॉलनीमध्ये काही आजारी पडतात, काही कोणाला ॲम्ब्युलन्सची गरज लागते, तर आम्ही शिवसेना शाखेच्या माध्यमातून या कोण सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना ती आम्ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देतो. आमच्या मंडळाकडे व्हीलचेअर, तुम्हाला चालण्यासाठी स्टिक, त्याच्यानंतर अशा काही अनेक उपक्रम आमच्याकडे त्यांचे इन्स्ट्रुमेंट आहेत ते आमच्या देवळात ठेवले आहेत, जेणेकरून कोणाला व्हीलचेअरची गरज लागली तर आम्ही त्यांना व्हीलचेअर देतो इकडनं, कोणाला काठीची गरज लागली त्यांना काठीची गरज आम्ही पुरवतो. असे अनेक उपक्रम आम्ही करत असतो आणि उपक्रम फक्त आमच्या कॉलनीपुरतं नाही तर कॉलनीच्या बाहेरच्याही लोकांना कोणाला लागले तर आम्ही ते तुम्हाला सगळ्यांना प्रोव्हाइड करतो. असेच उपक्रम करत असताना या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांची साथ लागते. तशी या सगळ्या मंडळींची, जे जुने आहेत आत्ताचे नवीन आहेत, आपापले खिशातले पैसे काढून सहकुशीने ज्याला मदत लागते त्याला आम्ही करतो. मंडळाच्या कार्यकर्त्यांविषयी बोलणार आहोत की मंडळ चालवण्यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा वाटा असतो. तर मी कित्येक वर्ष बघतोय की मंडळामध्ये जो कार्यकर्त्यांचा जो उत्साह असतो तो मोठ्या प्रमाणात असतो. तर आपण कार्यकर्त्यांविषयी पण जाणून घेऊयात. आता सांगितल्याप्रमाणे आमचे अध्यक्ष अभिषेक दळवींनी जे कार्य सांगितलं, सामाजिक कार्य, हे बाळकडू ह्या पिढीला आम्ही कसं दिलं. आम्ही जेव्हा 88 साली इथे आलो होतो तेव्हा ह्या कॉलनीमध्ये येण्यासाठी रस्ता देखील नव्हता. प्रत्येक रविवारी आम्ही घरातील प्रत्येक एक माणूस तरी इथे सामाजिक कार्य करण्यासाठी हजर राहायचं. सकाळी 10 वाजता हे कार्य सर्व आमचे स्वर्गीय विलास दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायचं. आम्ही गमेले फावडी घेऊन हा रस्ता पहिला बनवला आणि त्या रस्ता बनवत असताना जे आमचे एक मुळी कार्यकर्त्यांची जमा झाली
काय काम आहे का, काय आहे का, मंडळाचं काय, कॉलनीचं काय आहे. मग ती जी तेव्हापासूनची जी पिढी तयार झाली आमची एकतेची, त्या नावाप्रमाणे आमच्या कॉलनीच्या एकता नगर हे नाव आहे, त्या नावाप्रमाणे ती पिढी जुळत गेली आणि एकमेकाचा मान ठेवत हे सर्व सामाजिक कार्य. त्यावेळेस पण पाऊस आला, पत्रे उडाले, तर कार्यकर्ते आमचे धावायचे. म्हणजे प्रत्येकाच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी कोण उभा असायचा, तर एकता नगरमधील गणेशोत्सवाचे कार्य, ते एकता नगरमधील मंडळाचे कार्यकर्ते हेच उपस्थित असायचे. आणि त्यामुळे सर्व लोकांनी हे बघून ह्या कार्यकर्त्यांना एवढं जमत गेले. सर्व कार्यकर्ते सर्वजण आमच्या कार्यामध्ये सहभाग होत गेले. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचा जवळजवळ 500-1000च्या त्या वरती आमच्या कार्यकर्ते मंडळाचे तयार झालेले आहेत. आणि हे कार्य करत असताना आतापर्यंत प्रत्येक जबाबदारी हे कार्यकर्ते वाटून घेतात आणि ते पूर्ण करतात. त्याच्यामध्ये कुठेही आळसपणा काही करत नाहीत. ते कार्य पूर्ण करतात आणि त्या कार्यकर्त्यामुळे मंडळ चाललंय. आणि ह्या कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो की तुम्ही असंच पुढं हे कार्य करत राहा. हे मंडळ चालू असताना तर आम्ही जे पहिले जे फाउंडर या मंडळाचे होतो, पहिली जी पिढी आमची होती, ती पिढी आम्ही सतत यांना मार्गदर्शन करत असतो. कुठं चुकत असतं ते सांगतो, बाबा हे नको करू, हे कर, हे योग्य आहे, असं आमचं मार्गदर्शन त्यांच्याकडे असतं. आणि त्यांच्या नवीन त्या पिढीची त्यांच्या संकल्पना ज्या आहेत ते साकारत असतात. मग ते विचारतात, ते हे बरोबर आहे का, आम्ही म्हणतो हो बरोबर आहे. आणि अजून तिसरी पिढी जी आहे ते पण जे कार्य करते ते पण सांगते, काका असं करायचं, असं करू का, हा योग्य असतं, तर आम्ही सांगतो हा ते योग्य आहे, तुम्ही करा. म्हणजे अशा पद्धतीने मंडळ एकमेकाचा विचार घेऊन जे आमच्या कॉलनीच्या नावाप्रमाणे एकता नगर जे नाव आहे त्या नावाप्रमाणे चालतं. आता ह्याच्यामध्ये मी स्वतः आता ह्या कॉलनीमध्ये राहत नाही, पण प्रत्येक वर्षी गणेशोत्सव मंडळात, गणेशोत्सवाला किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे, मंडळाचा असू दे, आमचं सिद्धिसाई मंदिर ट्रस्ट, सिद्धिसाई मंदिराचं कार्य असू दे, ह्याच्यासाठी आम्ही आसपासच्या एरियातच राहतो, पण तेथून ह्या कार्यामध्ये ह्या मंडळात सहभाग घेतो आणि कार्य करत असतो. मोठं मंडळ चालवण्यासाठी देणगीदारांचं आणि जे स्पॉन्सर असतात त्यांचा देखील खूप मोठा सहभाग या मंडळामध्ये असतो. तर कशा प्रकारे ते मॅनेज केलं जातं मंडळामध्ये, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. खरी गोष्ट आहे, हा एवढा मोठा गणेशोत्सव फक्त विभागातील वर्गणीवर साजरा होत नाही, त्यासाठी आपल्याला देणगीदारांची पण मदत असते. आणि आमच्या मंडळाला जेव्हा गणपती उत्सव चालू केल्यापासून विलास दळवी आणि त्यांचे सहकारी म्हणजे येवलेकर, सुनील मोरे, चव्हाण काका हे तेव्हापासून देणगीदारांकडे जात होते आणि त्यांच्याकडे आपल्या मंडळासाठी देणगी मागत होते. तेव्हा ते स्वखुशीने देत होते तेव्हा देणगी. आणि ती जी परंपरा आहे त्या जुन्या लोकांनी जे त्यांच्याशी संबंध ठेवले, त्यांना जे मान सन्मान दिला, तेव्हा गणपतीला पूजेला बोलवायचं, त्यांचा सन्मान करायचा, त्यांना शाल श्रीफळ द्यायचं, तीच प्रथा त्यानंतरच्या पण पिढीने म्हणजे अभिषेक दळवी, सविता, ललित, संतोष देसाई या सर्वांनी जी प्रथा चालू केली, त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांना जेव्हा जेव्हा ते त्यांच्याकडे गेले आहेत त्यांनी कधीच नाही बोललेले आहेत. स्वखुशीने जे काय होईल ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला त्या देणगीदारांनी. व त्यांना पण सुद्धा जी प्रथा होती ती ह्या नवीन पिढीने जोपासलेली आहे. त्यांना सुद्धा पूजेला बोलून त्यांचा मान सन्मान करून त्यांना एक कांदिवलीच्या राजाचं एक चिन्ह म्हणून देऊन आणि त्यांना प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. त्यामुळे देणगीदार आमची आतुरतेने गणपतीला वाट बघतात आणि आम्हाला नाही म्हणत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इकडले व्यापारीवाले आहेत, ते भले काय त्यांची द्यायची ती देणगी देतात, पण त्यांना दरवर्षी आमचं मंडळ फक्त एकता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कांदिवलीचा राजा हे दरवर्षी विभागातील सर्वांना म्हणजे महावीर नगर पासून डाणूकरवाडी पासून सर्वांना हा प्रसाद देते मंडळाचा. यामुळे त्यांना त्यांना खूप भरून आल्यासारखं वाटतं की हे मंडळ अजून सुद्धा आपल्याबरोबर ऋणानुबंधू ठेवलेले आहेत. हे त्यामागचं एक कारण आहे. जसं आमच्या मार्गदर्शक संतोष कवळे यांनी सांगितलं, या वर्गणीदातामध्ये खरं म्हणजे तर मूर्तीपासून ते तुमच्या मंडपापासून ते तुमच्या रोषणाईपासून या सगळ्या बाबतीत खर्चाच्या असतात. या खर्चामध्ये खरं म्हणजे तर आज आम्ही कॉलनीमधून वर्गणी काढतोच. त्या कॉलनीमधून आज 500 रूममध्ये जी काही वर्गणी आम्हाला जमा होते हा उत्सव तेवढ्याच्यात होत नाही, पण त्याच्यासाठी अजून बाहेरून आम्हाला
मदत काही डेव्हलपर्स आहेत. मी म्हणजे जसं आमचे एक श्रीजी शरण आहे, त्याच्यानंतर JNV आहे, त्याच्यानंतर आमचे अनंत तारावाले आहेत, असे मोठमोठे डेव्हलपर्स आहेत. त्यांच्याकडून पण आमच्या मंडळाला आर्थिक बाजूने आम्हाला मदत केली जाते. असे अनेक छोटे मोठे काही डेव्हलपर्स आहेत. जसे मूर्तीसाठी आमच्यासाठी मिलिंद सावंत आहेत, रीटा चव्हाण आहेत, बळवंत साळवे आहेत. असे अनेक मंडळी. आज आमच्याकडे जे विभागात डॉक्टर आहेत तेही डॉक्टर लोक आम्हाला मदत करतात मूर्तीसाठी. आणि खरं म्हणजे तर अजून एक आमचा एक आहे की एकता फ्रेंड सर्कल हा एक आमचा एक ग्रुप आहे. त्या एकता फ्रेंड सर्कलमध्ये आम्ही कमी 30 ते 25 मुलं आहोत. त्या याच्यामध्ये आम्ही प्रत्येकी आमच्या पगारातून जे आम्हाला कॉन्ट्रीब्युशन जमतं ते कॉन्ट्रीब्युशन आम्ही सगळे काढतो. आज तुम्ही मूर्ती जर आपली बघितली, जी राजाची प्रतिकृती, आपली लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे, आज जी दागिन्याने जी घडवलेली आहे, या सर्व कार्यकर्त्यांच्या एकता फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून जे देणगीदार आहेत, जे दागिन्यांसाठी देणगी दिली आहेत. आणि तुम्हाला अजून एक सांगतो की यामध्ये ज्या मुली लग्न होऊन बाहेर गेलेल्या आहेत त्याही या आपल्या मंडळाला त्या दागिन्यांसाठी कॉन्ट्रीब्युशन इथे देतात. आणि हा असा उत्सव हा आपला मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि या सगळ्यांची मदत दरवर्षी आम्हाला होत असते. तर तुम्हाला आणि तुमच्या मंडळाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता जे 38 वर्ष तुम्ही पूर्ण केल्यात, तर असाच 100चा टप्पा पण हा लवकर पूर्ण हो, हे माझ्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. तर आजचा या व्लॉगमध्ये आपण कांदिवलीचा राजा गणेशोत्सव मंडळाबद्दल जाणून घेतलं. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ग्रुपमध्ये सोशल मीडियावरती नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी गणेश मोरे ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि बोला गणपती बाप्पा, कांदिवलीच्या राजाचा.